आधी वैद्यकीय शिक्षणाबद्दल सरांची आपण माहिती घेऊया. सरांचं MBBS आणि MD एनेस्थेशियोलॉजी हे मुंबईच्या सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि ग्रांट मेडिकल कॉलेज येथून झालेलं आहे. त्यानंतर सरांनी क्रिटिकल केअर आणि इकोकार्डिओग्राफी मध्ये फेलोशिप केलेली आहे ऑस्ट्रेलियामधून. शिवाय फेलो ऑफ कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशियन ऑस्ट्रेलिया आणि USA मधून सरांनी संपादित केलेलं आहे. त्यानंतर युरोपियन डिप्लोमा इन इंटेन्सिव्ह केअर आणि इंडियन फेलोशिप ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन या पदव्या सरांनी संपादित केलेल्या आहेत. गेल्या 22 वर्षांपासून सरांचा क्रिटिकल केअर तज्ज्ञ म्हणून याशिवाय क्रिटिकल केअर प्रॅक्टिस मध्ये समावेश करण्याबाबत सर तत्पर असतात. सध्या फोर्टिस हॉस्पिटल्स मुंबई येथे क्रिटिकल केअर डिपार्टमेंटमध्ये सर संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय बार्थहर्स्ट हॉस्पिटल आणि वगवगा हॉस्पिटल ऑस्ट्रेलिया येथे सर व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणूनही कार्यरत आहेत. यापूर्वी सिनियर इंटेन्सिव्ह स्पेशलिस्ट म्हणून 7 हिल्स हॉस्पिटल मुंबई, इंटेन्सिव्ह केअर स्पेशलिस्ट सेंट जॉर्ज हॉस्पिटल सिडनी ऑस्ट्रेलिया, इंटेन्सिव्ह केअर स्पेशलिस्ट नेपियन हॉस्पिटल सिडनी ऑस्ट्रेलिया, सिनियर रजिस्ट्रार इंटेन्सिव्ह केअर ट्रेनी सिडनी ऑस्ट्रेलिया आणि असोसिएट स्पेशलिस्ट डिपार्टमेंट ऑफ एनेस्थेशियोलॉजी लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे सरांनी काम केलेलं आहे. ग्रांट मेडिकल कॉलेज आणि सर जे ग्रुप हॉस्पिटल्स येथे MD एनेस्थेशियोलॉजी तसेच डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड तसेच डिप्लोमा इन क्रिटिकल केअर मेडिसिन, इंडियन फेलोशिप इन क्रिटिकल केअर मेडिसिन शिवाय चीफ एक्झामिनर म्हणून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सरांचं काम झालेलं आहे. DY पाटील युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे क्रिटिकल केअर डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर एमेरिटस या मानद स्थानावर सर आहेत. कोविड-19 मध्ये सरांचं कार्य किती भव्य आहे आपण जाणतोच, तरी सुद्धा त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकणं हे महत्वाचं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या नॅशनल टास्क फोर्स फॉर कोविड-19 तसेच महाराष्ट्राच्या कोविड-19 टास्क फोर्स मध्ये सर सदस्य आहेत. लीड स्पेशलिस्ट आणि मेंबर ऑफ फोर्टिस हॉस्पिटल्स कोविड-19 एक्सपर्ट ग्रुप मध्ये सर आहेत. याशिवाय आतापर्यंत सुमारे 20,000 पेक्षा जास्त पेशंट्सना थेट किंवा दृकश्राव्य माध्यमातून सरांचा उपचार साध्य झालेला आहे. कोविड-19 बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी 400हून अधिक वेळा कार्यक्रमांमधून तसेच 750 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलनांमधून सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कोविड पश्चात OPD तसेच 6 मिनिट वॉक टेस्ट, हाय फ्लो नेझल कॅन्युला, प्रोन व्हेंटिलेशन आणि टोसिलिझुमाबचा यूज याबाबत सरांचं संशोधनात्मक काम झालेलं आहे. त्या बाबतीतले सरांचे शोधनिबंधही प्रकाशित झालेले आहेत. याशिवाय विविध मेडिकल कॉलेजेस, जम्बो केअर सेंटर्स, सिव्हिल हॉस्पिटल्स आणि रुरल हॉस्पिटल्सना कोविड-19 बाबत सरांचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे. सरांना विविध अवॉर्ड्स प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये FICCI 2021 चा स्पेशल ज्युरी अवॉर्ड फॉर कोविड-19, GCC एशिया हेल्थ केअर पर्सनॅलिटी ऑफ द इयर, त्याबरोबरच महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार हा माननीय राज्यपालांच्या हस्ते तसेच सरांच्या कामाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरांच्या कामाचा गौरव झालेला आहे. याशिवाय सकाळ सन्मान पुरस्कार 2020 आणि इंडिया टुडेचा बेस्ट डॉक्टर अवॉर्ड 2020 आणि 2021 सरांना मिळालेला आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नियतकालिकांमधून सरांचे शोधनिबंध आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामध्ये टोसिलिझुमाबवरती, याशिवाय कोविड-19 अतिदक्षता विभाग, म्युकर मायकोसिस, 6 मिनिट वॉक टेस्ट, प्रतिजैविकांचा वापर, भूलवैद्यकशास्त्र तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत सरांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्याशिवाय विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलनांमधून सरांचे शोधनिबंध सादर झाले. सध्या सरांचा थायमोसिन अल्फा मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल आणि नॅनो टेक्नॉलॉजी एनरिच्ड आयुर्वेदिक माउथवॉश या बाबतीमध्ये संशोधन चालू आहे आणि उर्वरित परिचय हा सरांच्या व्याख्यानामधून आपल्याला होईलच. जी व्यक्ती, जी संस्था ग्रासरूट लेवलवर काम करते ते खरं काम करतात. वरच्या वर लेवलवर बसून आम्ही जे शहरांमधून जे बोलतो ते प्रत्येक माणसाला आपल्या देशाच्या, राज्याच्या जेव्हा पोहोचतं ते तुमच्यामुळे पोहोचतं. तुम्ही लोक जे ग्रासरूट लेवलवर काम करताय, जो ग्रासरूट लेवलवर कोरोना काय आहे त्याला काय कळतंय, त्या व्यक्तीला ज्याला की रोजचा पेपर बघत नाहीये, रोजचा TV बघत नाहीये, फेसबुक ट्विटरवरती व्यक्ती नाहीये, त्या व्यक्तीकडे हे सगळं पोहोचवणं आणि त्याच्या भाषेत त्याला समजवणं, त्याला कळेल तशा रूपामध्ये त्याला दर्शवून देणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याकरता मी आपले धन्यवाद मानतो. आणि मी तुमचे जे भाऊ आहेत सदानंद कुलकर्णी, माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यामुळे मी या एका संस्थेला मला कळलं की किती मोठं कार्य चालू आहे. आणि मला वाटतं सगळ्यात पहिलं आपण इनॉग्रेशन करूया तुमच्या कोरोना जागरणाचं.
फारच छान आहे. 482 पानं आहेत आणि मी तर प्रथमच बघतोय. फार छान. सरांचा परिचय आहे. असिस्टंट डीन आहेत, प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी, MIMSR मेडिकल कॉलेज लातूर. सरांचे जवळपास 200च्या जवळपास पेपर्स आहेत पब्लिश, मोनोग्राम्स आहेत, बुक्स आहेत, सोव्हिनियर्स आहेत, 24हून अधिक अवॉर्ड मिळाले आहेत. महाराष्ट्र चॅप्टर ऑफ इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे प्रेसिडेंट राहिलेले आहेत आणि त्यांचा हा चॅप्टर आहे कोरोना संसर्ग व निदान. करोना संसर्ग व निदान पद्धती, प्रकार व प्रतिबंधित विविध उद्गाने. वा छान. 14 प्रकारचे आहेत इंडेक्स मध्ये. या फारच छान आहे. प्रत्येक डॉक्टरने कॉन्ट्रीब्युट केलंय, भरपूर मेहनत घेतली आहे आणि तुम्ही फार छान केलं ऑनलाईन बुक. बरं, मी हे पहिल्यांदाच बघ, एवढे बुक्सचे मी आता मेडिकल बुकचे इनॉग्रेशन बघितलं, एवढं छान कुठल्याही पुस्तकाचं इनॉग्रेशन मी बघितलं नाही. फारच सुंदर केलं. तुमचे जे डिजिटल टेक्नॉलॉजी वाले आहेत त्यांनी पण फार छान काम केलेलं आहे. गुड. थँक्यू. कोरोना आहे का लपलाय, हा जो आजचा विषय आपण निवडलाय त्याच्यावर मी एक 15 मिनिटं 10 मिनिटं बोलू इच्छितो, 10-15 मिनिटं. आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील, जे काही प्रश्न असतील, मी सगळे त्याला उत्तर द्यायला तयार आहे. तर सर्वप्रथम म्हणजे कोरोना जो आहे तो आता आजचा जो आपल्याला ओमायक्रॉन व्हेरियंट दिसतोय त्याला मी कोरोना 3.0 असं नाव दिलंय. कारण पहिला जो होता अँसेस्ट्रल स्ट्रेन तो वुहानवरून आलेला अँसेस्ट्रल स्ट्रेन होता. पहिली वेव्ह आपली जी होती ती अँसेस्ट्रल स्ट्रेनची होती आणि अँसेस्ट्रल स्ट्रेन मधलाच जो व्हायरस आहे त्याचा वापर करून आतापर्यंत जेवढे काही वॅक्सिन्स तयार झाले आहेत त्या अँसेस्ट्रल स्ट्रेन्सवर तयार झालेले आहेत. अर्थातच व्हायरसचा गुणधर्मच आहे की तो म्युटेट करतो आणि तो म्युटेशन करत 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 आपल्याला जी दुसरी लाट आली ती डेल्टाची आली. त्यामध्ये अल्फा, बीटा, कापा थोडाफार असे 3-4 मेन व्हेरियंट येऊन गेले. त्याला की आपण साऊथ आफ्रिकन व्हेरियंट, UK व्हेरियंट असे नावं दिले. आणि मग आपला महाराष्ट्रातून जो अमरावतीतून जो डेल्टा व्हेरियंट निघाला तो व्हेरियंट साधारण मार्चच्या महिन्यामध्ये यावर्षी, पण साधारण फेब्रुवारीमध्येच त्याचं निदान झालं होतं की आपल्याकडे एक वेगळा व्हेरियंट दिसतोय करून. आणि मग मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै या 4-5 महिन्यामध्ये त्यांनी अक्षरशः हाहाकार केला. आपल्या देशामध्ये केला आणि बऱ्याचशा अजून देशांमध्ये हाहाकार केला. आपल्या देशामध्ये अशी भीषण लाट एखाद्या रोगराईची आजपर्यंत आपण आपल्या आठवणीत, आता मागची जी पॅन्डेमिकची वेळ होती ती 100 वर्षापूर्वीची होती, त्यामुळे अर्थातच आपण कोणीच नव्हतो त्यावेळेस, पण आपल्या आठवणीत एवढा भयंकर रोगराईचा थैमान कधी आपण बघितला नव्हता. आणि तो आता आपल्याला या डेल्टाच्या लाटेमध्ये दिसला आणि इतका तो दिसला की त्याच्यामुळे आपल्याला काही आपले जे बेसिक्स मेडिकल फॅसिलिटीज होत्या ज्या की आपण टेक फॉर ग्रांटेड होतो की ह्या कधीच संपणार नाहीत, त्या देखील आपल्याला अभावी पडायला लागल्या. आणि त्यामधलं मुख्य होतं की ऑक्सिजन. महाराष्ट्र आणि मुंबई यांनी थोडंफार इतर देशापेक्षा थोडंफार बरं मॅनेज केलं. आपली रुग्णसंख्या पण फार जास्ती होती आपल्या राज्याची, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची जी गरज होती ती देखील बाकीच्या राज्यांपेक्षा फार जास्ती लागली. आपल्याला साधारण 1300 ते 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होतं. आपल्या राज्याची जी ऑक्सिजनची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ती 1250 मेट्रिक टन होती त्यावेळेस. त्यामुळे जवळपास 600 मेट्रिक टन आपल्याला बाहेरून आणावं लागलं.
आणि ऑक्सिजन आणणं काही एवढं सोपं नव्हतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना हृदयाचे ठोके चुकेपर्यंत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पोहोचत नव्हतं. लिटरली शेवटचे काही मिनिटं राहिले तेव्हा त्यांच्या इकडे ऑक्सिजन पोहोचलं. काही अशा पण जागा असतील जिकडे की ऑक्सिजन पोहोचायला वेळ झाला असेल, परंतु त्या काही एवढ्या पुढे येऊन डिस्कस झाल्या नव्हे. परंतु बाकीच्या देशामध्ये बऱ्याच जागी ऑक्सिजन ऍक्च्युली संपलं होतं बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये. नशिबाने आपल्याला तेवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मुंबईत आणि मला वाटतं बाकीच्या शहरांचं मला एवढं माहित नाही, पण जे काय मला ऑफिशियल रित्यातून आणि प्रेसमधून कळलेलं आहे, आपली आपली तेवढी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये एवढी वाईट नाही झाली. जनरली आपण सगळ्यांना ऑक्सिजन पोहोचवू शकलो. परंतु या दुसऱ्या भीषण लाटेनंतर इतक्या लोकांचे जीव गेले की प्रत्येक माणसाला एक तरी व्यक्ती अशी माहिती होती, घरातली किंवा ओळखीची किंवा कुठल्या नातेवाईकाच्या ओळखीची, ज्याने की या सेकंड वेव्ह मध्ये आपला जीव गमावलाय. अशी कुठलाच व्यक्ती नव्हता भारतामध्ये, नाही आहे ज्याला की कोणीतरी सेकंड वेव्ह मध्ये गेलेलं माहिती नव्हतं, ओळखीचं, माहितीतलं. काही काही कुटुंबांच्या काही काही लोकांच्या घरची 2-2, 3-3 व्यक्ती कुटुंबातली दगावली. काही लोकांमध्ये कमावते पुरुष, काही लोकांची आई, अगदी म्हणजे घराचा जणू काही आधारस्तंभ त्यांना गमवावा लागला. आणि इतका भीषण काळ जो होता तो म्हणजे आठवलं सुद्धा तरी नको वाटतं. त्या काळी मी हॉस्पिटलमध्ये जायचो. सकाळी एकदा आयसीयूत गेलो की पीपी किटमध्ये 12 ते 14 तास, 15 तास कमीत कमी राहावं लागायचं. पाणी प्यायला देखील वेळ नाही मिळायचा. बरेच वेळेस शेवटी असं वाटायचं की आता या पीपी किटमधून पळून जावं आणि बाहेर जाऊन पटकन काहीतरी खावं, पाणी प्यावं. बाथरूमला जायला वेळ नाही मिळायचा. सगळ्या गोष्टी या फार भयंकर चालू होत्या त्यावेळेस. आणि बाहेर आलो की मी फोन घेतला की एक साधारण 300 ते 350 मिस्ड कॉल असायचे फोनवर. आणि मी एकच नियम ठेवला होता की ते 3 ते 4 महिने प्रत्येक कॉलला रिस्पॉन्ड करायचं आणि मी प्रत्येक फोनला परत फोन करून बोलायचो त्यांच्याशी काय आहे, त्यांना प्रॉब्लेम आहे. साधारण एक 400 to 500 फोन कॉल 24 तासामध्ये यायचे आणि 500 फोन कॉल्सवर प्रत्येक पेशंटला, प्रत्येक व्यक्तीला काहीतरी पेशंट बद्दलच बोलायचं असायचं. साधारण 200 ते 300 पेशंट्स आम्ही फोनवर ट्रीट करायचो. साधारण 100 ते 150 पेशंट्स आम्ही टेलिकम्युनिकेशन मध्ये आयसीयूतून ट्रीट करायचो. आणि साधारण माझ्या अंडर ऍट एनी टाइम 200-250 पेशंट फोर्टिसमध्ये ऍडमिट असायचे कोविडचे, 200 ते 250 पेशंट्स. तर एवढे पेशंट्स आम्ही रोजचे बघायचो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मध्ये जेव्हा दिल्लीमध्ये खूपच जास्ती पेशंट झाले होते तेव्हा मी कधी न केलेली गोष्ट 2 दिवस केली लागोपाठ. आणि ती म्हणजे की ग्रुप कन्सल्टेशन. दिल्लीतल्या काही उच्चस्तरीय कॉलनीतल्या लोकांनी 25-25, 30-30 पेशंटचा एक ग्रुप केला. एकाच्या घरी सगळेजण जमले आणि तिकडून आम्हाला झूम कॉल लावायचे आणि आम्ही बोलायचो त्यांच्याशी, कारण त्यांच्याकडे डॉक्टर्सच नव्हते बोलायला. त्यांचे डॉक्टर आपल्यापेक्षा जास्ती बिझी होते त्या काही तेवढ्या काळामध्ये. त्यामुळे भयंकर अशी ती परिस्थिती होती. मी एवढं का बोलतोय या परिस्थितीबद्दल की जसाच ऑक्टोबरचा महिना उजाडला, जणू काही लोक कम्प्लिटली विसरून गेले की आपल्यामध्ये एवढी भयंकर परिस्थिती होती जून, जुलै, ऑगस्ट मध्ये, आपलं एप्रिल ते जुलैमध्ये. आणि ऑक्टोबर पासून आपण पुन्हा मास्क काढणं सोडून दिलं. पुन्हा आपला जो व्यवसाय आहे नॉर्मल तो तसा व्यवस्थित चालू केला. शाळा कॉलेजेस सगळ्यांना चालू हवे होते. नोकरी धंदे अर्थातच चालू हवे होते, काय त्याने ते चालू राहणं गरजेचंच होतं, त्यात काही वादच नाहीये. आणि त्यानंतर आपल्याला लोकांना असं वाटलं की कोरोना गेला का लपला. लपला हा कोणाला प्रश्न वाटत नव्हता, कोरोना गेला हेच सगळ्यांना वाटत होतं. टीव्हीवर देखील मी चर्चेत जायचो तर टीव्हीवर देखील चर्चा हीच व्हायची की आपल्याकडे इतकी सिरो पॉझिटिव्हिटी आहे. 80% स्टडीज मध्ये सांगायचे, आयसीएमआरच्या दुसऱ्या स्टडीमध्ये 90% सांगायचं, कोणी मुलांमध्ये 70-75% सांगायचं. लोकांना असं वाटायचं की काही दुसरी वेव येणार नाही. अगदी आत्तापर्यंत 2 आठवड्यापर्यंत, 3 आठवड्यापर्यंत असं वाटायचं की लोकांना असं वाटायचं की नवीन वेव जरी आली तरी ती भारताला अजिबात अफेक्ट करणार नाही, आपल्याला काळजी करायची गरज नाही, कारण आपली सिरो पॉझिटिव्हिटी एवढी हाय आहे. आणि एपिडेमिओलॉजिस्ट जे होते, जे की ही सिरो पॉझिटिव्हवर विश्वास देतात, त्या लोकांचं तर इतकं ठाम मत होतं की वॅक्सिनेशन पण करायची गरज नाहीये, बूस्टर डोस पण द्यायची गरज नाहीये.
आणि कोरोनाने मात्र आपला बरोबर रंग दाखवला. 15 डिसेंबर पासून कोरोनाच्या केसेस मुंबईत आणि दिल्लीत वाढायला लागल्या. 20 डिसेंबर पासून फार झपाट्याने वाढायला लागल्या आणि 25 डिसेंबर पासून हजारांमध्ये केसेस यायला लागल्या. आणि अगेन तो जो त्याचा एक चक्र आहे ते बरोबर सेम चक्र आपल्याला दिसतंय. सध्या सगळे लोक म्हणतायत माइल्ड केसेस आहेत, केसेस काही फार सिरियस नाहीये, ओमायक्रॉन माइल्ड आहे. परंतु ओमायक्रॉन मध्ये तेवढे गुणधर्म आहेत, तेवढ्या लक्षणं आहेत की ते एखाद्या व्यक्तीला तेवढंच आजारी करू शकतात जेवढं की डेल्टा व्हेरियंट करू शकतो. परंतु त्या वेव्ह मध्ये, सेकंड वेव्ह मध्ये आणि या वेव्ह मध्ये एक मोठा फरक आहे. सेकंड वेव्हला आपल्या भारतामध्ये फक्त 7 का 8 कोटी लसी गेल्या होत्या. आता 147 कोटी लसी दिल्या गेलेल्या आहेत. त्याबरोबर आपली एक हायब्रिड इम्युनिटी आहे. त्यामुळे त्या वेव्ह आणि या वेव्ह मधला मोठा फरक हा आहे की जरी वेव्ह एखाद वेळेस इन्फेक्शन जास्ती करेल, हॉस्पिटलायझेशन आणि मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ ही फार कमी राहील या वेव्ह मध्ये. परंतु आज जर मी माझ्या हॉस्पिटलच्या बद्दल म्हणावं, आज फोर्टिस मध्ये माझ्या टीम मधून एक व्यक्ती, टोटल हॉस्पिटल मधून 12 सिनियर डॉक्टर, 14 का 15 ज्युनियर डॉक्टर आणि 15 ते 20 नर्सेस या गेल्या 15 दिवसात पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे हेल्थकेअर वर्कर्स हे पहिले अटॅक होत आहेत या व्हायरस करून, कारण आम्ही पेशंट बघतो आहोत आणि एकदा काय पेशंट बघितला, थोडासा आपला गार्ड खाली गेला की लगेच इन्फेक्शन होतं. आणि हे इन्फेक्शन ह्या सर्व लोक ऑलरेडी वॅक्सिनेटेड आहेत. त्यातले कमीत कमी 20 ते 30% लोकांना कोविड एकदा तरी होऊन गेलेला आहे, तरी देखील त्यांना इन्फेक्शन झालंय. त्यामुळे ओमायक्रॉन काही असा नाहीये की इन्फेक्शन करणार नाही तुम्हाला जर वॅक्सिन झालं होतं किंवा कोविड झालं होतं तर. त्यामुळे ओमायक्रॉनचे काही एक विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्या विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये एक कॅरेक्टरिस्टिक ही आहे की इम्युन एस्केप हे दिसतंय ह्याच्यामध्ये, अगदी स्पष्टपणे प्रखर्षाने दिसतंय इम्युन एस्केप, की तुमची जर इम्युनिटी असेल तर ती ह्याला एस्केप करून हा तुम्हाला 100% इन्फेक्ट करू शकतो. त्यामुळे मास्क हा तुम्हाला कंपल्सरी आहे, डबल मास्क हा कंपल्सरी आहे सध्या, त्यात काही सुटकाच नाहीये एक. पण त्याचबरोबर आपला युकेचा डाटा आणि साऊथ आफ्रिकेचा डाटा आणि आता ऑस्ट्रेलिया आणि युएस मधून येणारा डाटा, या डाटामधून एक दिसतंय की तुम्ही जर व्यवस्थित वॅक्सिनेटेड असाल, 2 डोस घेतलेले असाल आणि 9-10 महिन्यापूर्वी जरी तुमचे 2 डोस झाले असतील तरी काय हरकत नाही, तुम्हाला सिव्हिअर हॉस्पिटलायझेशन, सिव्हिअर डिझीज, हॉस्पिटलायझेशन आणि डेथ पासून फार चांगलं प्रोटेक्शन आहे. त्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाहीये. इन्फेक्शन जरी झालं तरी ते माइल्ड असणार आहे किंवा मॉडरेट असणार आहे आणि तुम्हाला सिव्हिअर हॉस्पिटलायझेशन आणि सिव्हिअर डिझीज आणि डेथ पासून तुम्हाला चांगलं प्रोटेक्शन मिळणार आहे, त्यात काही वादच नाहीये. सेकंड जो ह्याचा गुणधर्म एक आहे ओमायक्रॉनचा, तो आहे की याचे थोडेसे सिम्पटम्स वेगळे आहेत. आता आम्ही जे पेशंट्स बघतो आहोत त्याच्यामध्ये गट कोविड दिसतोय, म्हणजे गटचे सिम्पटम्स आहेत, लूज मोशन्स होत आहेत काही काही लोकांना व्हॉमिटिंग होत आहे, हेडेक एक प्रामुख्याने दिसून येतोय सिम्पटम. त्याच्याबरोबरच लो ग्रेड ते मॉडरेट ग्रेड फीवर आणि कोणाकोणाला खोकला, पण बहुतेक सगळ्या जणांना एक असा स्क्रॅची थ्रोट आहे, खशामध्ये असं खाजवल्यासारखं वाटतंय, काहीतरी इरिटेशन वाटतंय, हे सिम्पटम्स जास्ती दिसत आहेत. जे डेल्टापेक्षा थोडेसे वेगळे सिम्पटम्स आहेत, कारण डेल्टामध्ये आपल्याला गट कोविड पण दिसायचा नाही असं नाही, पण हेडेक एवढं प्रामुख्याने नव्हतं. आणि तुम्हाला जो थ्रोट होता तो चांगला बऱ्यापैकी दुखायचा किंवा तुम्हाला थ्रोट मध्ये काही सिम्पटम नसायचे, पण खोकला चांगल्यापैकी असायचा आणि ऑफकोर्स लंग इन्फेक्शन लगेच व्हायचं, 7व्या-8व्या दिवशी दिसून यायचं. तिसरं जे ह्याचा एक गुणधर्म जो ओमायक्रॉनचा आहे तो म्हणजे ह्याचे जे म्युटेशन्स आहेत, त्या म्युटेशन्समुळे मोनोक्लोनल अँटीबॉडी जी आहे, त्या मोनोक्लोनल अँटीबॉडीला काही फारसं दाद देत नाहीये हा व्हायरस. त्यामुळे मोनोक्लोनल अँटीबॉडी जर ओमायक्रॉन असेल तर कितपत काम करेल हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. इनफॅक्ट आम्ही तर आता मोनोक्लोनल अँटीबॉडी देणं बंद करून टाकलेलं आहे. या सगळ्या वाईट गोष्टींबरोबर काही चांगल्या गोष्टी पण झाल्यात. आणि चांगली गोष्ट ही झाली आहे की हा जर व्हायरस खरोखर माइल्ड असेल
आणि मी हा जर का म्हणतोय शब्द, की साऊथ आफ्रिकेत आपल्याला दिसलं की 4 आठवड्यामध्ये लाट वर गेली आणि तितक्याच झपाट्याने गॉटिंग प्रॉव्हिन्समध्ये आणि दुसऱ्या प्रॉव्हिन्समध्ये आता खाली येताना दिसते. युकेचा सुद्धा मला वाटतं 4 आठवड्यामध्ये आता या आठवड्यात उच्चांक गाठलेला दिसतोय. 1,80,000 1,90,000 केसेस येत आहेत आणि जर अशाच केसेस 1-2 दिवस राहिल्या तर मला वाटतं थोड्या दिवसानंतर युकेची पण वेव्ह कमी व्हायला चालू होईल. तसंच युनायटेड स्टेट्समध्ये सुद्धा 6 लाख 7 लाख केसेस पॉझिटिव्ह येत आहेत सध्या, पण त्या सुद्धा थोड्या दिवसानंतर कमी येतील असं एक अपेक्षा धरू शकतो. असं असेल तर भारताची सुद्धा जी वेव्ह आहे ती फेब्रुवारी पर्यंत उच्चांक गाठेल आणि फेब्रुवारीमध्ये 3 ते 4 आठवड्यामध्ये ही कमी होईल. त्यामुळे मला वाटतं नेहमीची जी आपली 12 ते 16 आठवड्याची वेव्ह होती ती एखादं शॉर्ट होऊन 6 ते 8 आठवड्याची वेव्ह राहील. एक दुसरी चांगली गोष्ट ही आहे की साऊथ आफ्रिकेमध्ये हॉस्पिटलायझेशन फारच कमी झाले, डेथ्स फारच कमी झाल्या. युके मध्ये मात्र असं दिसलं नाहीये. युके मध्ये हॉस्पिटलायझेशन कमी नाही झाले, डेथ्स पण कमी नाही झाल्या आणि युएस मध्ये सुद्धा 1,000हून अधिक डेथ्स आता दिसत आहेत. तुम्ही पर्सेंटेज जर बघाल 6 लाखामधून 1,000 डेथ्स हे 0.4 0.3 0.6 असं पर्सेंटेज दिसून येत आहे. तर पर्सेंटेज वाईज डेथ रेट खूपच कमी आहे, परंतु डेथ्स होत आहेत आणि त्यातल्या साधारण ओमायक्रॉनच्या पण आहेत आणि डेल्टा व्हेरियंटच्या पण डेथ्स थोड्याफार दिसून येत आहेत. तर एक गोष्ट नक्की दिसते की जर आपण व्हायरोलॉजिस्टला विचारलं, एपिडेमिओलॉजिस्टला विचारलं तर दिस इज प्रॉबेबली द बिगिनिंग ऑफ द एंड फॉर द व्हायरस. ह्याच्यानंतर एक 6 महिन्यानंतर ते 8 महिन्यानंतर आपण असा अपेक्षा करू शकतो की हा आजार एक एंडेमिक आजार होईल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे काही नवीन व्हेरियंट जरी आले तरी ते जसं आपला H1N1 झालाय आता तसं काही काही स्पोरॅडिक क्लस्टर्स मध्ये तुम्हाला दिसेल आणि तो तिथल्या पुरता सीमित राहील, एवढ्या झपाट्याने पूर्ण जगभर पसरणार नाही. एक दुसरी एक थॉट प्रोसेस काही एपिडेमिओलॉजिस्ट आणि व्हायरोलॉजिस्ट एक्सप्रेस करतायत जी ऍज अ क्लिनिशियन मला काही फार पटत नाही, परंतु शेवटी ते लोक पण जे म्हणतात ते सायंटिफिक आहे, त्यामुळे आपण ऍज डॉक्टर सायंटिफिकली त्याचा विचार करायला काही हरकत नाहीये. त्यांचं हे म्हणणं आहे की हा एक लाईव्ह वॅक्सिनेशन प्रोग्राम चालू आहे नेचरचा. जेवढ्या लोकांना इन्फेक्शन देत जाईल, जेवढ्या लोकांना हा मॅक्सिमम इन्फेक्शन देत जाईल त्या लोकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण होतील आणि हा आपोआप ह्याच्यानंतर ह्याचा संसर्ग बंद होऊन जाईल. हा काय फार चांगला थॉट प्रोसेस नाहीये की आपण सगळ्यांना माइल्ड इन्फेक्शन होऊ द्यावं आणि मग त्याच्यातून मग आपल्याला एक असा काळ येईल जेव्हा की अजून हा व्हायरस कोणाला इन्फेक्ट करू शकणार नाही आणि वी विल हॅव अ रिझनेबल इम्युनिटी अक्रॉस द बोर्ड आणि आपलं काही इन्फेक्शन नवीन होण्याचे चान्सेस नसल्यामुळे हा एंडेमिक तरी होईल किंवा पूर्णपैकी नाहीसा तरी होईल. क्लिनिकली मला असं वाटतं की जर हजारांमधून एक जरी जीव जर जाणार असेल तर कोणालाच हे इन्फेक्शन व्हावं नाही, कारण प्रत्येक जीव आपल्याला वाचवणं या पॅन्डेमिक मध्ये हे आपलं कर्तव्य आहे. पॅन्डेमिकमुळे कोणाचाच मृत्यू होऊ नये, मृत्यू होणं हे प्रत्येकाचं अटळ जरी असलं तरी पॅन्डेमिकमुळे कोणाचाच मृत्यू होऊ नये, पॅन्डेमिकच्या स्टॅटिस्टिक्समुळे मध्ये कोणाचाच एक समावेश होऊ नये. प्रत्येक माणूस जो आहे त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी, व्यवस्थितरित्या त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळावं हेच इम्पॉर्टंट आहे. आणि हा लास्ट माझा पार्ट जो आहे तो मी या ट्रीटमेंटवर बोलणार आहे की आपण सेकंड वेव्ह मध्ये बघितलं की औषधापेक्षा त्याचे कॉम्प्लिकेशन्स फार जास्ती त्रासदायक झाले. स्टिरॉइडचा प्रचंड गैरवापर झाला आणि हा गैरवापर जो आहे तो अक्रॉस द कंट्री दिसला. त्यामुळे आपल्याकडे म्युकरमायकोसिस नावाचा एक अजून अतिभयंकर आजार ज्याची की मॉर्बिडिटी प्रचंड आहे त्यांनी घर केलं आणि बऱ्याच पेशंटला कोविड नंतर फार छळलं, फार त्रासले. काही पेशंट म्युकरमायकोसिसमुळे सुद्धा एक्सपायर झाले. त्यामुळे आपल्याला असं काही करायचं नाहीये ज्याच्यामुळे की अजून आपण पेशंटला होणाऱ्या त्रासाला अजून आपण ऍड करूया त्रास, असं नको व्हायला. आणि या थर्ड वेव्ह मध्ये 2 पोटेन्शियल स्टिरॉइड सोडलं, स्टिरॉइड तर आहेच अजून देखील, स्टिरॉइड सोडलं तर 2 पोटेन्शियल मला दिसत आहेत की एक म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडी. मोनोक्लोनल अँटीबॉडी ज्यांना परवडते ते आम्ही घेऊ शकतो म्हणून सरास जाऊन घेतायत आणि मी मला वाटतं एकमेव आता डॉक्टर आहे मुंबईमध्ये ज्यांना कन्सल्ट केल्यावर मी म्हणतो की मी मोनोक्लोनल अजिबात देणार नाही जेव्हापर्यंत तुम्ही मला एस जीनचा रिपोर्ट दाखवत नाही किंवा तुमचा स्पाइक प्रोटीन अँटीबॉडीज दाखवत नाही. स्पाइक प्रोटीन अँटीबॉडीज जर तुमच्या लो असतील
तरच मी मोनोक्लोनल करता तयार होतोय, किंवा एस जीन जर प्रेझेंट असेल तरच देतोय मोनोक्लोनल. एस जीन ड्रॉपआउट असेल तर मी मोनोक्लोनल अँटीबॉडी सगळ्यांना नाही म्हणतोय. आणि या सगळ्यांमध्ये व्हीआयपी भरपूर आहेत. तुम्ही म्हणाल त्या व्हीआयपीला मी या मागच्या 3 दिवसामध्ये नाही म्हटलेले मोनोक्लोनल अँटीबॉडीला. फिल्म स्टार असो, क्रिकेटर असो का पॉलिटिशियन्स असो, ह्या तिन्ही लोकांना मी आता मागच्या 24 तासामध्ये नाही म्हटलेलं आहे की तुमचं एस जीन डिटेक्टेड नाहीये, एस जीन ड्रॉपआउट आहे, त्यामुळे तुम्हाला मोनोक्लोनल अँटीबॉडी ओमायक्रॉनवर काही काम करत नाही, त्यामुळे प्लीज घेऊ नका. मला वाटतं मोनोक्लोनल अँटीबॉडी आपण शेवटी एक बायोलॉजिकल एजंट आहे. अननेसेसरी जर आपण दिला तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. सेकंड जी स्टिरॉइड आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या नंतरचा एक गैरवापर होण्याची शक्यता आहे ती म्हणजे हे नवीन आलेले ड्रग्स. मोलुनिपिराविर, फॅविपिराविर तर अर्थात आहेच एक जॅपनीज ड्रग आपल्याकडे, आणि पॅक्सोविड नावाचा जो रिटोनोविर बूस्ट ड्रग आहे जो की फायझरनी बनवलाय, तो जेव्हा येईल तेव्हा, तर या ड्रग्सचा सुद्धा जो वापर आहे तो सिम्प्टोमॅटिक पेशंट्सला प्लीज करा. माझं त्याबद्दल काही मत नाही, नो सेकंड डाऊट अबाउट दॅट. म्हणजे एसिम्प्टोमॅटिक असतील, फुल्ली वॅक्सिनेटेड असतील, त्यांना काहीच सिम्प्टम नसेल, घरची कोणीतरी व्यक्ती पॉझिटिव्ह आली म्हणून त्यांची टेस्ट झाली आणि ते पॉझिटिव्ह दिसले, त्यांना प्लीज हा ड्रग देऊ नका. कारण तुम्ही जेवढे औषधांचा आपण या अँटीव्हायरलचा गैरवापर करू तेवढा आपण पुन्हा म्युटेशनला आमंत्रण देऊ, हे नक्की. आणि व्हायरस पुन्हा असा म्युटेट काहीतरी होईल की हे औषधं देखील काम करणार नाहीत मग, आणि मग आपण अजून प्रॉब्लेम मध्ये फसू. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे डॉक्टर म्हणून ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण पूर्णपैकी बजावली पाहिजे. त्यामुळे कोरोना आता आपल्या हवेत आहे, एअर ट्रान्समिसिबल आहे तो, त्यामुळे आपल्या फोमाइट्सवर आता सध्या एवढा काही भर नाही दिला जात आहे. फोमाइट ट्रान्समिशन एवढी जास्ती होत नाही आहे हे मी पण मान्य करतो, परंतु क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये जर लोक राहतील, एअर व्हेंटिलेशन पुअर असेल तर ह्याचा संसर्ग होण्याचे चान्सेस जरा जास्ती आहेत. एवढं सांगून मी एकच गोष्ट पुन्हा रिपीट करीन की प्लीज आता सध्या आपलं वॅक्सिनेशन जर झालं नसेल तर वॅक्सिनेशन घ्या, 2 डोजेस कंप्लीट करा. आपल्या डॉक्टर मंडळींना जेव्हा 10 जानेवारी पासून ऍडिशनल डोस दिला जाईल तेव्हा त्यांनी प्लीज ऍडिशनल डोस घ्यावा. आणि इतर जनतेकरता जेव्हा आपल्या घराच्या बाहेर निघाल, आणि डॉक्टर्स करता देखील अर्थातच डबल मास्क किंवा N95 मास्क डॉक्टर लोकांनी आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी N95 मास्क आणि बाकी सर्वांनी डबल मास्क हे घालणं अनिवार्य आहे. क्लोज स्पेसेस मध्ये राहू नका. क्लोज स्पेसेस मध्ये जर राहणार असाल तर ते क्रॉस व्हेंटिलेशन कसं इम्प्रूव्ह करता येईल ह्याच्याकडे पहिले लक्ष द्या, ते एस्टॅब्लिश करा, मग त्या स्पेसमध्ये आत जा. एअर कंडिशनिंग स्पेसमध्ये तर फारच प्रॉब्लेम आहे. शक्यतो जे काही आहे ते तुम्ही खिडक्या उघडं ठेवून क्रॉस व्हेंटिलेशन करून सध्या तुमचा कारभार चालू राहू द्या, कारण हा अनफॉरगिव्हिंग आजार आहे. एकदा झाला तर काय सिम्पटम्स कोणाला किती सिव्हिअर होतील हे सांगणं फार कठीण आहे. ऑलरेडी या देशाने इंडियन मेडिकल असोसिएशनचा डाटा जर बघाल तर 1600-1700च्या वर डॉक्टर गमावले आहेत. आपल्याला कुठलाही अजून एक मेडिकल फेटर्निटीतला व्यक्ती किंवा नॉन मेडिकल फेटर्निटीतला व्यक्ती किंवा कुठलीही व्यक्ती गमवायची नाहीये. त्यामुळे आपण जर थोडंफार आपल्याकडे लक्ष दिलं वागणुकीकडे आणि आज रोल मॉडेल्स राहिलो, आणि एक जरी व्यक्ती आपल्याला बघून त्याचं जे मास्क कडचं जे ऍटिट्यूड आहे तो जर चेंज केला आणि मास्क घालायला लागले, व्यवस्थित वॅक्सिनेट व्हायला लागले, तर मला वाटतं आपण फार मोठं कार्य केलं असं समजू शकतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. तुमचे काही प्रश्न असतील ते प्लीज मला सांगा, मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. दरम्यानच्या काळामध्ये लोक फक्त चुका शोधत होते, स्वतःपासून ते पंतप्रधानांपर्यंत किंवा WHO डायरेक्टर जनरल पर्यंत चुकाच शोधत राहिलो आपण. पण त्या पलीकडे जाऊन की एक नवीन काहीतरी संकट आपल्या पूर्ण जगावरच आलेलं आहे, आणि अशा वेळेला आपण स्वतःच्या घरातल्या नातेवाईकांचं, मित्रांचं आणि मग समाजाचं आरोग्य कसं सांभाळू शकू या दृष्टिकोनातून एक जागरण होणं आवश्यक होतं. म्हणून हा आपण उपक्रम इथे आयोजित केला. खूप खूप आभार डॉक्टर साहेब. सर कितीही प्रश्न घ्या, काही हरकत नाही. थँक्यू सर. किती प्रश्न घ्या, मी आहे. आय एम हिअर, नो प्रॉब्लेम. थँक्यू. काही माइल्ड लक्षणं जर असतील या ओमायक्रॉनची, ज्याच्यासाठी काय नेमकं उपाययोजना करता येईल किंवा काय औषधं घ्यावीत? सगळ्यात पहिले म्हणजे कुलकर्णी साहेब, एक जो तो
लांब लचक, आय एम सॉरी मी जरा थोडा एक स्लँग शब्द वापरणार आहे, मसाला जो दिला जातो तो प्लीज घेऊ नका. ओके ओके सर. मसाला घेऊ नका. लेट अस सायंटिफिकली आपण काय घेऊ शकतो ते बघूया. जर माइल्ड सिम्पटम्स असतील तर सिम्पटम्स बहुतेक जे आहेत ते अंगदुखी, थ्रोट पेन, फिवर, त्याच्याकरता पॅरासिटामॉल गोळी, कुठली पण पॅरासिटामॉलची तुमची आवडती टॅबलेट तुम्ही घेऊ शकता. दिवसातून 3 ते 4 वेळा 500 मिलीग्रामची किंवा 650 मिलीग्रामची. 1 ग्रॅम 3 टाइम्स अ डे किंवा 4 टाइम्स अ डे पर्यंत तुम्ही तो डोस देऊ शकता मॅक्सिमम. ओके. त्याच्यानंतर तुमचे जर सिम्पटम्स माइल्ड असतील आणि तुम्ही जर हाय रिस्क ग्रुपमध्ये येत असाल, म्हणजे वय तुमचं 60 पेक्षा जास्ती असेल किंवा तुम्हाला कुठल्या कोमॉर्बिडिटीज असतील, तर तुम्ही एखादा अँटीव्हायरल एजंट ओरल चालू करू शकता. त्यातलं सध्या 2 जे अवेलेबल आहेत, फॅव्हिपिराव्हिर आणि मोलनुपिराव्हिर. त्यामध्ये मोलनुपिराव्हिरचं जरासं डाटा जरा चांगला आहे जास्ती फॅव्हिपिराव्हिर पेक्षा, परंतु फॅव्हिपिराव्हिरचा एक्सपिरियन्स आपला फार जास्ती आहे सेफ्टी आणि ह्याच्याकरता. मोलनुपिराव्हिरचा फार एक्सपिरियन्स आपला नाही आहे. त्यामुळे दोन्ही पैकी तुम्ही कुठलंही वापरलं सध्या तरी चालू शकतं. तिसरं म्हणजे की आपल्याला ऍडमिट जर व्हावं लागलं तर कधी ऍडमिट व्हायचं हा एक रेड फ्लॅग आपल्याकडे लक्षात राहावा. तो सकाळ, दुपार, संध्याकाळ आपलं घरी ऑक्सिजन सॅच्युरेशन मेजर करायला पाहिजे, ताप मेजर करायला पाहिजे जिभेच्या खाली. आणि जर तुम्हाला कंटिन्युअस 3 ते 4 दिवस ताप असेल जो की बेसलाईन टच करत नसेल, किंवा तुमचं सॅच्युरेशन कुठल्याही वेळेस 93% किंवा त्याच्यापेक्षा कमी आलं, किंवा सकाळ संध्याकाळ तुम्हाला 6 मिनिटाची वॉक टेस्ट करायची आहे, तर वॉक टेस्ट मध्ये जर तुमचं सॅच्युरेशन 93% पेक्षा कमी आलं तर तुम्हाला हॉस्पिटलला जायला पाहिजे. आणि जर हॉस्पिटलला तुम्ही भरती होणार असाल आणि ऑक्सिजनची जर कमी असेल तर डॉक्टर तुम्हाला लो डोस स्टिरॉइड्स देतील. 6 मिलीग्राम डेक्सामेथाझोन पर डे किंवा 40 मिलीग्राम मिथाइल प्रेडनिसोलोन पर डे, 2 पैकी एक काहीतरी. आणि त्याबरोबरच ते तुम्हाला IV रेमडेसिवीर पण देतील. हे एवढे औषधांच्या व्यतिरिक्त बाकी कुठल्याही औषधाची गरज नाहीये. पॅन्टोप्रेझॉल तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पोटामध्ये फार ऍसिडिटी होत असेल तर, आणि सिम्प्टोमॅटिकली जर तुम्हाला मळमळ वगैरे होत असेल तर एखादी उलटी करता तुम्ही गोळी घेऊ शकता. झिंक, व्हिटॅमिन C, आयव्हरमेक्टिन, डॉक्सीसायक्लिन, एझिथ्रोमायसिन, अजून कुठले पण मायसिन प्लीज घेऊ नका, ते नको, काहीच काम नाही. ओके सर. नाही, आणि दुसरं सर त्याच्यामध्ये असं की आता सध्या ह्या वातावरणामुळे काय झालं की सर्दी खोकला हा कॉमन झालाय. त्याच्यामुळे नेमकं ते कळत नाही की आपली ही लक्षणं ही ओमायक्रॉनची किंवा कोविडची आहेत की व्हायरल जो आपला नेहमीचा फ्लू किंवा याच्या टाईप आहेत, ते एक्झॅक्टली लक्षात येत नाही. अगदी बरोबर बोललात कुलकर्णी साहेब. त्याच्यामध्ये माझं मत अगदी स्पष्ट आहे, आणि ते म्हणजे की जर पॅन्डेमिक चालू आहे तर फ्लू लाईक सिम्पटम्स आर बिकॉज ऑफ द COVID-19 अनलेस प्रूव्हन अदरवाइज. अच्छा. मी उलटा विचार करतो की कोविडच असू शकतो, पहिले हा विचार केला तर, आणि एकदा तो रूल आउट झाला की मग आपल्याला निश्चिंत आहे, दुसरा काही आपल्याला काळजी करायची गरज नाहीये. कारण बाकीचे जे आजार आहेत ते फरक सेल्फ लिमिटिंग आहेत. कोविड मध्ये काय आहे, कोविड देखील 90% वर लोकांना सेल्फ लिमिटिंगच आहे, पण कोविडचा प्रसाद आपण आपल्या जवळच्या लोकांना लगेच देऊन टाकतो, त्यामुळे तो प्रॉब्लेम. त्यामुळे तुम्हाला जर फ्लू लाईक सिम्पटम्स आले तर स्वतःला आयसोलेट करा आणि टेस्ट करून घ्या. तुमची जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर तुमचे कुटुंबीयाचे लोक, आजूबाजूचे मित्रमंडळी, घरच्या आजूबाजूचे नेबर्स तुमचे सुरक्षित आहेत. तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर ऍटलीस्ट यू हॅव डन नो हार्म, यू हॅव आयसोलेटेड युअर सेल्फ अँड प्रोटेक्टेड युअर सेल्फ एज वेल एज तुमचे नेबर्स. बाजूचे. हो, येस. थँक्यू सर. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. मी विनायक कर्णिक. तुम्ही आता जे सर सांगितलं त्याच्या अनुषंगाने एक छोटासा प्रश्न. सर्वसाधारण जर का व्हायरल फीवर किंवा तत्सम काही असेल, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ताबडतोब COVID-19 ची टेस्ट करून घेणं, RT-PCR, आणि त्यातून आपण निगेटिव्ह आहोत हे सिद्ध करणं, आणि त्यानुसार मग आवश्यक ती औषध प्रणाली घेणं, हे असं करावं असंच तुम्ही मार्गदर्शन केलं, बरोबर आहे सर? बरोबर, अगदी. ओके. सर, माझा प्रश्न आता हा कुलकर्णी सरांच्या बोलण्यातून निर्माण झालेला होता. माझा खरा प्रश्न आहे, तुम्ही मुंबईत आहात, मीही मुंबईतच आहे.
मुंबईमध्ये आता सध्या लोकल पासून सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि आता तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जे काही सांगितलं की हा एअरबोर्न हवेतून पसरणारा आहे, अशा वेळेस जास्तीत जास्त व्हेंटिलेशन आणि या गोष्टी असाव्यात. परंतु लोकलच्या गर्दीतून तो किती वाढण्याची शक्यता आहे आणि जर का ती वाढण्याची शक्यता असेल तर त्याला काही स्ट्रिंजंट उपाय लॉकडाऊन सम हे आहेत का, ते करावे लागतील का? ओव्हर. ओके, सो कर्णिक साहेब, असं आहे की लॉकडाऊन हा तेव्हाच केला जातो जेव्हा आपली हेल्थ केअर स्ट्रक्चर यंत्रणा जी आहे ती स्ट्रेच होईल. तर हेल्थ केअर यंत्रणा जर स्ट्रेच झाली, केसेस एवढ्या वाढल्या की आपला ऑक्सिजनचा अभाव परत चालू झाला आणि महाराष्ट्राने साधारण 700 मेट्रिक टनचा एक आकडा धरलाय की 700 मेट्रिक टनला आपण जर पोहोचलो तर थोडाफार पार्शल आपल्याला रिस्ट्रिक्शन वाढवावे लागतील. आणि हे कोविड करता 700 मेट्रिक टन कोविड करता जर वापरलं, कारण नॉन कोविड करता सुद्धा ऑक्सिजन लागतं आणि नॉन मेडिकल कामांकरता फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऑक्सिजनचा वापर बऱ्यापैकी आहे. त्यामुळे ऑक्सिजन नुसतं पेशंट्सला लागतं असं नाही, ऑक्सिजन बऱ्यापैकी अजून गोष्टींना देखील लागतं आपल्याला. तर एक तर ते झालं किंवा बेड्स खूप भरल्या तुमच्या, तर ते झालं. त्यावेळेस मग आपल्याला लॉकडाऊनच्या सारखे आपल्याला काही निर्बंध लावावे लागतील. अदरवाईज लॉकडाऊन लावायची गरज नाही आहे. मला वाटतं प्रत्येक नागरिकाने सेल्फ रिस्ट्रेंट ठेवला पाहिजे. लोकलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाने जर आपला मास्क घातला व्यवस्थित तर रोगाचा प्रसार होणं फार फार म्हणजे फार कमी आहे. पण 2 पैकी एका व्यक्तीने जरी मास्क नसेल घातला तर तो प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्या मागे पोलीस काही करू शकत नाही. पोलीस किती लोकलच्या डब्यांमध्ये उभे राहतील आणि किती लोकांना सांगतील की तुम्ही मास्क घाला. आपल्याकडे मुंबईमध्ये 1.5 कोटी जनता आहे. मुंबई MMR रिजन मध्ये 2.5 कोटी जनता आहे. आपण 2.5 कोटी जनतेच्या मागे 25,000 जरी पोलीस लावले तरी इनफ नाही. आणि तेवढंच काम ते लोक करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला थोडंफार ऍज रिस्पॉन्सिबल सिटीजन्स आपल्याला मास्किंग करावं लागेल. जर तुम्ही फक्त मास्किंगकडे जर लक्ष दिलं तर आपला बऱ्यापैकी त्रास कमी होईल. आता सध्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं सांगू इच्छितो की केसेस मुंबईमध्ये अजून वाढतील आणि काही दिवसामध्ये तुम्हाला एखाद वेळेस आता ऑलरेडी आपण 6,000चा आकडा जवळपास चालता आहे. 10,000 सुद्धा क्रॉस करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्ती सुद्धा क्रॉस करू शकतो. टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट देखील आपला बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. ऑलरेडी 7% काल होता, तो 10-15% सुद्धा होऊ शकतो टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट. परंतु जर हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला त्रास नाही झाला तर आय थिंक विल बी ओके. विनायक कर्णिक सर म्हणजे सर मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आहेत. बरं, मला खूप आनंद आहे त्यांचा. कोरोना जागर या पूर्ण उपक्रमामध्ये त्यांचा खूप पाठिंबा आम्हाला राहिला. सतत ते Fantastic. प्रेरणा पण देत होते आणि आज ते हजरही आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे. कोविड हे साधारणतः ऑक्टोबर 2019 पासून चालू झालं आणि म्हणजे भारताच्या बाहेर साधारणतः ही ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत हे होते आणि आपली जी आहे ते साधारणतः फर्स्ट वेव्ह किंवा सेकंड वेव्ह हे फेब्रुवारी पासून एप्रिल मे जून जुलै पर्यंत हे होते आणि मध्ये गॅप येतो. नेमकं हे असं का घडतं की मध्ये गॅप येतो? दुसरा प्रश्न, महाराष्ट्रामध्येच हमेशा सुरुवात आहे महाराष्ट्रापासूनच होते आणि जास्त पण रुग्णाची संख्या महाराष्ट्रामध्येच का? बरोबर आहे. आय थिंक दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की हे अगदी मी ठामपणे सांगू शकतो तुम्हाला की महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅज बीन ऍब्सोल्युटली ऑनेस्ट, ब्रुटली ऑनेस्ट इन प्रेझेंटिंग द डाटा. ह्याचा अर्थ हा नाही की दुसरे काही स्टेट्स काय करतात हे मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही. मी महाराष्ट्राबद्दल सांगू शकतो की आपल्याकडे आपण डाटा एकदम ऑनेस्टली प्रेझेंट केलेला आहे. एक, तुम्ही बघाल की 2 स्टेट जिकडे की हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ स्टेट फार बऱ्यापैकी चांगलं आहे. 3 स्टेट्स रादर, कर्नाटका, केरळ आणि महाराष्ट्र. इकडे या 3 स्टेट्समध्ये हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्या देशापेक्षा बऱ्यापैकी चांगलं आहे. या 3 स्टेटमध्ये ही थिक टेल एक राहते आणि मला असं वाटतं त्याचं कारण आहे की आपण आपल्या जनतेला बऱ्यापैकी जपलोय. म्हणजे आपण किती म्हणाल की महाराष्ट्रात जास्ती रुग्ण आहेत, परंतु आपण आपल्या जनतेला अजून तरी कितीतरी लोक आहेत. 12 कोटीची पॉप्युलेशन आहे आपली महाराष्ट्राची आणि 1 कोटीच्या आसपास सुद्धा लोकांना अजून कोविड महाराष्ट्रामध्ये झालेला नाहीये. दॅट्स नॉट म्हणजे फार काही गर्व आणण्याची गोष्ट नाहीये ती, परंतु वी रिअली हॅव अ लार्ज अमाऊंट ऑफ पॉप्युलेशन विच इज स्टील प्रोटेक्टेड अँड नाईव्ह आणि वी विल नॉट प्रॉबब्ली हॅव 0 इन्फेक्शन्स डाऊन व्हेरी सून. कारण आपल्याकडे
ती थिकटेल राहीलच, कोणी ना कोणीतरी ससेप्टेबल राहीलच आणि थिकटेल राहीलच आपली. त्यामुळे आय थिंक हा प्रश्न चालू राहील. तुमचा पहिला प्रश्न काय होता सर? मी विसरलो. दुसऱ्या प्रश्नाचा हा. उत्तर पहिला होता पहिला होता की साधारण गॅप करा ते. हा, हा. ती वेव आहे Yes, सर, वेव आहे. इट इज नोन की जशी आपली डेंग्यूची एक वेव येते तेव्हा मॉस्किटो ब्रीडिंग असतं, तसंच व्हायरसची पण एक वेव असते. लोक सतर्क होतात, लोक मास्क घालायला लागतात, लोक घरामध्ये बसून राहतात की मग व्हायरसला पुढे जायला मार्ग नाही मिळत, वेव कमी होते. वेव कमी झाली, लोक बाहेर पडतात, एकमेकांशी भेटायला लागतात, हॉटेलमध्ये बसतात, ग्राउंड्सवर भेटतात, ऑफिसमध्ये भेटतात, चर्चा करतात, मास्क खाली जातो, व्हायरसला पुन्हा एक चान्स मिळतो पुढे यायला. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तो व्हायरसला चान्स मिळतो त्यावेळेस तो म्युटेट होऊनच पुढे येतो. तो काय तोच परत अँसेस्ट्रल स्ट्रेन ठेवत नाही, तो लगेच म्युटेट होतो, लगेच तो सतर्क होऊन पुढे येतो आणि दॅट इज हाऊ इट कीप्स ऑन स्प्रेडिंग. त्यामुळे हा स्प्रेड होत राहणार आहे. आपल्याला त्याच्यापासून वाचायचं कसं हे आपल्याला शिकावं लागणार आहे, बाकी काही नाही. ओके, थँक्यू. थँक्यू सर. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण लसीकरण ही सक्ती का करीत नाही? म्हणजे लसीकरणामुळे जर आपल्याला फायदा होतोय, त्यामध्ये मॉर्टॅलिटी वगैरे कमी होती, परंतु खेड्यामध्ये पहिलं कुणीकडे म्हणजे शासनाने आजपर्यंत त्याला हे दिलंच पाहिजे किंवा हे कंपल्शन असं काही केलेलं नाही, तर त्यामागचं कारण काय? ऍक्च्युली त्यामागचं कारण थोडं हे पॉलिटिकल नाही आहे. ऍक्च्युली आपल्या देशाला आपली जी कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत, त्या कॉन्स्टिट्युशनल राईट मध्ये स्वतःला कुठलं ट्रीटमेंट मिळालं पाहिजे, कुठल्या गोष्टी मिळायला पाहिजे, ह्याच्याबद्दल आपल्याला स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याला आपण आपला कॉन्स्टिट्युशनल राईट समजतो. त्यामुळे लसीकरण हे कंपल्सरी होऊ नाही शकत. लसीकरण हे कायमच व्हॉलेंटरी राहील एक. परंतु इनडायरेक्ट कंपल्शन केलं जात आहे ऑलरेडी. इनडायरेक्ट कंपल्शन म्हणजे तुम्ही जर विमानात लस नसेल घेतलं तुम्हाला जाऊ देत नाहीयेत, तुम्हाला मॉल्स मध्ये जाऊ देत नाहीयेत. त्यामुळे लोकांना इनडायरेक्टली सांगण्यात येतंय की तुम्ही लसीकरण करा करून. तुम्ही डायरेक्टली फोर्स नाही करू शकत साहेब कोणाला पण. मी आज समजा मला आज ताप आला आणि मी म्हटलं की मला हॉस्पिटलला जायचं नाही, तर कोणीच मला हॉस्पिटलला भरती करू शकणार नाही. मला ताप आला तरी सगळ्यांना माहिती आहे की मला हॉस्पिटलला भरती व्हायला पाहिजे, तरी मी भरती नाही म्हटलं तर मला नाही म्हणतो आपण ऍज डॉक्टर्स कितीतरी वेळा पेशंटची कन्सेंट घेतो, त्यांनी नाही म्हटलं तर आपण पुढे काहीच करू शकत नाही अनफॉर्च्युनेटली. तसंच आहे ते लसीकरण. आपण तुमचं म्हणणं अगदी मला पटतंय, परंतु एका डेमोक्रेसीमध्ये राहताना काही ज्याचे जे मूलभूत जे अधिकार असतात त्या अधिकारातला हा एक अधिकार आहे की वी हॅव अ चॉईस टू अवर्ड्स अवर ट्रीटमेंट. आणि त्याच्याबद्दल तुमचं जे मत आहे त्या मताला व्हॉट शुड आय से इन मराठीमध्ये जरा शब्द कठीण आहे, पण तुमच्या मताला सपोर्ट करणारे देखील मत आहेत लोकांचे की इट इज नॉट अबाउट दॅट वन पर्सन, त्याच्यामुळे दुसऱ्यांना रोग होतो, त्यामुळे हा पब्लिक हेल्थ इश्यू आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना कंपल्सरी करा, असे बोलणारे पण लोक आहेत. पण ते आता आपण काय कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट नाही. कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट मधले जे लोक असतील त्यांचं तरी आता मत नाहीये की आपण त्याला कंपल्सरी करू शकतो. सो इनडायरेक्ट कंपल्शन केलं गेलेलं आहे ऑलरेडी. आणि ते इनडायरेक्ट कंपल्शनच्या मुळे बरेच लोक आता करतायत. काही लोक असं म्हणतात की नोकरीवर ठेवण्या अगोदर कंपल्सरी करा, आणि जर नोकरीवर ठेवण्या अगोदर कंपल्सरी केलं तर अजून जास्ती लोक लसीकरणाकरता प्रेरित होतील. मग तो छोटा माणूस असो ना मोठी फॅक्टरी असो का गव्हर्नमेंट एम्प्लॉई असो. गव्हर्नमेंट एम्प्लॉईला सुद्धा अजून सगळ्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजनी अजून केलं. ते तर ऍक्च्युली कॅप्टिव्ह पॉप्युलेशन आहे गव्हर्नमेंटची. ते तर गव्हर्नमेंट जॉबमध्येच राहणार आहेत, ते सोडणार नाही आहेत. 99% लोक गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झाले की तिकडून रिटायर होतात. फार कमी लोक सोडतात. त्यांना देखील आपण अजूनपर्यंत पूर्णपैकी लसीकरण सगळ्यांचं करू नाही शकलोय. बरेच लोकांचं झालंय त्या सेक्टरमध्ये, पण सगळ्यांचं नाही झालंय. ऍज युज्युअल आपण जेव्हा भेटतो तेव्हा मी बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं शिकत आलेलो आतापर्यंत गेल्या 15-20 वर्षामध्ये. थँक्यू सो मच. एक छोटा प्रश्न असा आहे सर की एक सरसकट आपण सगळेच नॅचरली स्पेशली शहरामध्ये ते N95 मास्क आणि सर्जिकल मास्क वापरतो, पण ह्याचं डिस्पोजल ह्या मास्कचं हा एक कळीचा मुद्दा आहे असं मला नेहमी वाटत आलेले. तर त्याच्यावर आपलं मत काय? अगदी बरोबर म्हणालात आपण. त्याचं डिस्पोजल जे आहे ते इन्सिनरेशननी झालं पाहिजे, नाहीतर मग त्याची एक हायपोक्लोराईड मध्ये बुडवून जमिनीत गाडण्याची एक प्रक्रिया त्यांनी एक अजून डिस्क्राईब केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दोन 6 पदरी कॉटनचे जरी मास्क वापरले तुम्ही
जे की चक्क संध्याकाळी येऊन पाण्यामध्ये धुवून काढले, सकाळी साबणाच्या पाण्यात धुवून काढले, सकाळी वाळून परत नवीन घातले, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपण हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्करला N95 घालणं गरजेचं आहे. त्यामुळे मी माझे मास्क हॉस्पिटलमध्ये कायम डिस्पोज ऑफ करतो आणि तिकडून त्या येलो बिन मधून ते इन्सिनेशनला जातात. नाही, घरगुतीच्याच संदर्भात मी विचारलं, कारण मॅक्झिमम लोक N95 अगदी हौसेने घेतात. आता हाऊस पण एक आली. अजिबात घ्यायची गरज नाहीये. 2 6 पदरी मास्क, 3 पदरी कापडाचे मास्क असे 2 जर वापरले तुम्ही एकावर एक लावून व्यवस्थित, तर एकदम चांगलं होतंय. ते जे फॅशनेबल मास्क मिळतात ना बाहेर, ते ऍक्च्युली वाईट आहेत फार, आणि ते काय बरोबर बसत नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी शिवून घ्या मास्क. नॉर्मल 3 पदरी एक कापड घ्या, त्याच्यातून तुम्ही सगळ्यात चांगलं म्हणजे आपलं मराठी माणसाचं जे जुनं धोतर असतं, धोतराचे मास्क करा तुम्ही. 3 पदरी धोतर लावा, मास्क करा, त्याला बांधण्याकरता तुम्ही हे बांधा आणि यू जस्ट यूज इट डबल. फार चांगलं आहे ते. त्याला दुसरं काही अजून करायची गरज नाही तुम्हाला. थँक्यू सर. मास्क संदर्भामध्ये सर त्यांच्या डिस्पोजलसाठी एक असं मला सुचलं होतं ऍक्च्युली, की आपण म्हणजे प्रत्येकाच्या एरियामध्ये कुणी ना कुणी डॉक्टर असतातच, आणि डॉक्टरांकडे वेस्ट डिस्पोजलसाठी काहीतरी सिस्टीम असते, कारण त्यांना ती कंपल्सरी असते. त्यामुळे त्यांनी आपल्या एरियासाठी एखादं कलेक्शनचं हे ठेवलं, की आमच्या इथे येऊन तुम्ही या बॉक्समध्ये जमा करा तुमचे मास्क, मेडिकल मास्क जर असतील तर, किंवा N95 असतील तर, आणि मग ते त्यांच्या स्वतःच्या कचऱ्यामधनं जर सिस्टीम मध्ये दिले गेले, तर मला वाटतंय की हा एक असा मार्ग होऊ शकतो ज्याच्यामध्ये इकडे तिकडे पडणारे मास्क पण होणार नाहीत, आणि त्याचबरोबर एक योग्य प्रकारे त्यांची विल्हेवाट पण लागू शकेल. त्यामुळं हा एक मार्ग आहे सर डिस्पोज करण्यासाठी. अगदी अगदी बरोबर आहे मॅडम. प्रॉब्लेम एकच आहे की लोक कितपत पाळतील. म्हणजे आता मी माझ्या मुंबईतल्या बिल्डिंगचं उदाहरण देतो. ओला आणि सुका कचरा वेगळा करत नाही आहेत लोक. 82 फ्लॅट्स आहेत माझ्या 2 विंग मध्ये मिळून. ते बिचारे सेक्रेटरी आणि चेअरमन अगदी डोक्याला हात लावून बसतात. रोज त्यांना म्युन्सिपाल्टी वाले धमकी देऊन जातात की तुम्हाला फाईन करून. तर आय डोंट नो की ते प्रॉब्लेम तोच आहे की आपण म्हणजे मास्कवर आपण बंदी लावली आहे, सॉरी फाईन लावली आहे, तरी लोक सरास मास्क कधी चिनगार्ड सारखा वापरतात. ते काय माउथ आणि फेस नोज कव्हर करतच नाहीत. आय डोंट नो की ते कसं त्यांना. आणि हीच आता आपलीच लोक जी की इकडे रूल नाही तोडतो, इकडे रूल तोडतात, आपल्या देशाच्या बाउंड्रीच्या बाहेर गेले की रूल इतके काटेकोरपणे पाळतात की आपल्याला वाटतं की काय झालं या माणसाला. मी दरवेळेस ऑस्ट्रेलियाहून परत येतो तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये विमानात बसेपर्यंतचे भारतीय लोक आणि विमानातून उतरले इकडे मुंबईला की ते भारतीय लोकांमध्ये काय परिणाम होतो माहित नाही. तिथे ते कस्टम ऑफिसर बरोबर लाईनीत लागतं. इकडे उतरले की तो कस्टम ऑफिसर सांगत राहतो लाईनीत उभा राहा, कोणी लाईनीत उभा राहायला तयार नसतं. त्यामुळे आपली थोडीफार चूक आहे की आपण स्वतःला. मी मागच्या 2-3 दिवसात हे 2 शब्द फार वापरलेत, सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ रिस्ट्रेन. आपण सेल्फ डिसिप्लिन अजिबात नाही आहोत. त्यामुळे आपण मास्क वापरत नाही, रूल्स तोडायला बघतो, रूल्स मधून कसं तरी सुटायला. सगळेच जण, बरं मी आणि त्याच्यात आपण सगळेजणच जमा आहोत. म्हणजे आपण आपल्याला स्वतःला जर आत्मपरीक्षण केलं तर कुठे ना कुठे आपण दिवसभरामध्ये काहीतरी असं केलं असतं जे की नॉर्मली आपण विचार करू तर बरोबर नाही करून ते. आणि दुसरं म्हणजे सेल्फ रिस्ट्रेन. आपल्याकडे रिस्ट्रेन अजिबात नाहीये. आपण आपल्या स्वतःला गर्दीच्या ठिकाणी नाही जायचं म्हटलं तर गर्दीच्याच ठिकाणी जावंसं कसं वाटतं मला कळत नाही. थोडे दिवस काही बाहेर पडू नका म्हटलं तर ते नाही, आता थोडं जरा खाली मारून एक चक्कर मारून येतो असं वाटतं. एरवी घराच्या बाहेर न पडणारा माणूस त्याला फिरायला जायचं असतं, त्या दिवशी संध्याकाळी वॉक करायचा असतो. कधीच व्यायाम न केलेल्या माणसाला अचानक मॉर्निंग वॉकचा हक्क हिरावून घेतल्यासारखा वागतो आणि त्याला वाटतं की मला मॉर्निंग वॉकला कसं काय कोणी नाही सांगितलं करून. त्यामुळे हे सगळे खरोखर बेसिक प्रॉब्लेम्स आहेत मॅडम. कसे दूर करायचे मला माहित नाही. सर ह्याच्यासाठी म्हणजे माझं एक निरीक्षण असं आहे की आपण ऍक्च्युली 2 पॅन्डेमिक बरोबर लढतोय. एक तर ही कोविडची आहे आणि दुसरी सर मिसइन्फॉर्मेशनची पॅन्डेमिक आहे. कारण इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये इतके उलटे सुलट्या प्रकारचे मेसेजेस असतात आणि कन्फर्मेशन बायसमुळं लोक त्यांना जे पटतंय तेच उचलतात. आणि जर कुणीतरी सांगितलं की मास्क मध्ये तुम्हाला कार्बन डायऑक्साईड अडकतोय, त्यामुळे ते आता कार्बन डायऑक्साईड घ्यायचं नाही म्हणून मास्क लावत नाहीत, असे त्यांचे काहीतरी वेगळीच कारणं असतात. बरोबर, अगदी बरोबर. सर ऍक्च्युली मला एक प्रश्नही होता
की आपण 2 वेळा उल्लेख केलात की एपिडेमॉलॉजिस्ट नी एकांनी सांगितलं की एंडेमिक होणार आणि एकांनी सांगितलंय की हे नॅचरल व्हॅक्सिनेशन आहे, म्हणजे काही गटांनी सांगितलेलं आहे. हो. तर मला फक्त म्हणजे साधारण हे कोण आहेत एपिडेमॉलॉजिस्ट जे म्हणजे सल्ला किंवा समितीमध्ये किंवा याच्यामध्ये आहेत हे जाणून घ्यायचं होतं. मी तुम्हाला ऑफलाईन सांगतो मॅडम, ओपन ओके, चालेल. सांगण्यासारखं नाहीये. कारण कोण, चालेल. कारण आफ्टर ऑल इट्स अ थॉट प्रोसेस. म्हणजे आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण प्रत्येकाला एक, आणि ऍक्च्युली इट्स अ व्हेरी नाईस थॉट प्रोसेस. म्हणजे जर तसं जर झालं तर इट्स अ व्हेरी गुड थिंग. जर ते आपोआप जाऊन एंडेमिक होणार असेल किंवा नॅचरल व्हॅक्सिन होणार असेल, पण नॅचरल व्हॅक्सिन होण्याकरता सगळ्याला एक आधार व्हावा हे काही मला पटत नाही मनाला, ऍज अ क्लिनिशियन. नाहीये सर. नाही सर, आपण अतिशय योग्य सांगितलं. कारण कुठलाही आजार म्हणजे त्या आजाराने होणारे मृत्यू आणि त्या आजाराची लक्षणं एवढंच नसतं. तो आजार म्हणजे त्या पेशींमध्ये काय करणार आहे आणि काय परिणाम होणार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं नंतर ज्या डॉटर एपिडेमिक पॉसिबल आहेत फ्युचरमध्ये त्यांचाही आपल्याला विचार करायला लागतो. त्यामुळं आपण अतिशय चांगलं सांगितलं आणि खूप छान माहिती सांगितली सर. धन्यवाद. आणि आपण लाभलात आमच्या पुस्तकाला उद्घाटन करण्यासाठी, यामुळे आम्हालाही खूप छान अभिमान वाटतोय. सो थँक्यू सर. मॅडम. मॅडम कुलकर्णी साहेब माझा नंबर देतील, तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नाव पाठवेन. हो सर, हो सर. आय एम जस्ट क्युरियस, कारण म्हणजे 2 थॉट प्रोसेस आहेत, तर मग त्यामुळे जस्ट आय जस्ट वॉन्ट टू नो. शुअर. थँक्यू सर. शुअर मॅडम. माझा एक प्रश्न आहे. मी विजय वालवडकर. नमस्कार सर. हा, नमस्कार. ज्याला कोविड यापूर्वी होऊन गेलेला आहे आणि ज्याचे 2 डोस पूर्ण झालेले आहे, त्याच्या बाबतीत ह्याचं लागण होण्याची कितपत शक्यता आहे? भरपूर शक्यता आहे सर. आता भरपूर पेशंट असे आहेत ज्यांना की 2 वेळा कोविड होऊन, आपलं 2ही व्हॅक्सिन झालेले आहेत आणि कोविड होऊन गेलेला आहे, त्यांना देखील याची लागण होते आहे. परंतु मी तेच म्हटलं की लागण जरी झाली तरी त्या लोकांमध्ये सिव्हिअर डिझीज दिसत नाहीये. त्यामुळे एकच त्याच्यातला एक सब कॅटेगरी अशी आहे की 2 लसी झाल्या असतील आणि कोविड होऊन गेला असेल, पण ते जर इम्युनो कॉम्प्रोमाइज असतील तर त्यांच्यामध्ये अजून देखील सिव्हिअर डिझीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या वैद्यकीय जो कोण तुमचा डॉक्टर असेल, चिकित्सक असेल, त्याच्या संपर्कात लगेच या. त्याला विचारा की मी या हाय रिस्क कॅटेगरीत आहे का. हाय रिस्क कॅटेगरी जनरली जे लोक आहेत ते म्हणजे सिव्हिअर अनकंट्रोल डायबिटीज पेशंट, जे की किमोथेरपी किंवा कॅन्सर थेरपी आता त्यांची चालू आहे ते, किंवा ऑटो इम्युन डिझीज असल्यामुळे ते काही कुठल्या प्रकारचं इम्युनोसप्रेसिव्ह मेडिसिन घेत आहेत ते, किंवा ज्यांना एखादा इम्युनोसप्रेसिव्ह आजार झालाय ते. हे 4-5 त्याच्यामधल्या कॅटेगरीज आहेत. किंवा जे पेशंट डायलिसिसवर आहेत ते, ज्या पेशंट्सला लिव्हर फेलियर झालाय ते, आणि जे ट्रान्सप्लांट पेशंट्स आहेत ते, या 7-8 कॅटेगरीच्या, किंवा ज्यांना थॅलेसिमिया आहे ते, थॅलेसिमिया मेजर त्यातल्या त्यात, ह्या 7-8 कॅटेगरीच्या पेशंट्सला 2 लस किंवा 3रं जरी लस जरी मिळाली असेल आणि कोविड जरी झाला असेल तरी ह्यांना रिस्क जास्ती आहे, कारण ते बेसिकली इम्युनो कॉम्प्रोमाइज आहेत. ओके. बरं, यात दुसरा एक प्रश्न की पूर्वी म्हणजे पहिल्या लाटेच्या वेळेस जसं आपण पाण्याची म्हणजे वाफ घेणं वगैरे हे प्रायमरी असं करत होतो, तसं आता परत चालू ठेवलं तर त्याचा काही उपयोग होऊ शकेल का? सो सर, पहिल्या लाटेत सुद्धा तो काही व्हायरसला मारण्यामध्ये त्याचा काही उपयोग नव्हता. नाक जर बंद असेल तर वाफ जरूर घ्या, नाक उघडेल त्यांनी. परंतु व्हायरस करता म्हणून वाफ प्लीज घेऊ नका, किंवा गुळणे करू नका, गार्गल करू नका, काढा पिऊ नका, त्यांनी काही फायदा होणार नाही. काढा तुम्हाला पाचक म्हणून प्यायचा असेल तर जरूर प्या. थोडंफार त्याचे काही सोफ आणि ओवा वगैरे त्यांनी पोटाला चांगला आधार मिळेल. पण अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असलेला काढा मला ऍज अ ॲलोपॅथिक डॉक्टर माहिती नाही, पण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जर असेल असा काही काढा तर तो प्रमाणात घेतला तर माझं काही त्याच्याबद्दल हरकत नाहीये. पण एखाद्या गोष्टीला अति करायला फार प्रॉब्लेम आहे. तर सेम गोष्ट वाफ सुद्धा, नाक बंद आहे म्हणून वाफ घेणं ठीक आहे, पण जसं पहिल्या लाटेमध्ये बाहेरून आला की माणूस वाफ घ्यायचा, बाहेर जाण्याच्या पूर्वी वाफ घ्यायचा, दिवसातून 4-4, 5-5 वेळा वाफ घ्यायचे, त्यांनी नुसता म्युकोझा तुमचा ऍक्च्युली भाजून निघालाय. माझी मिसेस ENT सर्जन आहे. पहिल्या लाटेमध्ये आणि आतापर्यंत दुसऱ्या लाटेपर्यंत सुद्धा मला वाटतं आठवड्यातून 1-2 पेशंट बघायची ज्यांचा की म्युकोझा असा लाल लाल झाला असायचा, आणि कारण नुसतं वाफ होते, येता जाता ते लोक वाफ घेत होते. सो वी नीड टू बी जस्ट अ बिट केअरफुल की ओव्हरडू करायला नको. नाही, म्हणजे वाफ घेण्याचा काही उपयोग होईल का असं मला नाही. व्हायरस करता नाही.
ओके, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. तर मी एक मुद्दा ऍड करू का? हो हो, बोला ना प्लीज. हा, आता वालावडकर सरांनी जो प्रश्न आधी विचारला होता हो की लस घेतल्यानंतर आणि आजार झाला असेल तरी पण आपल्याला होऊ शकतो पुन्हा ओमायक्रॉनचे संसर्ग. तर हो. याच्यामध्ये मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की समजा आपण रेनकोट घातलाय आणि बाहेर पडलोय, तर जेव्हा पाऊस लहान असतो तेव्हा तुमच्या रेनकोटचा तुम्हाला पूर्ण फायदा होतो आणि आपण पूर्णपणे कोरडे राहू शकतो. पण जेव्हा आपण बाहेर गेलोय आणि वादळी पाऊस आहे किंवा खूप मोठा पाऊस आहे, अशा वेळेला आपण 100% कोरडे नाही राहू शकत. आपल्या पायाचा भाग म्हणा किंवा थोडा भाग किंवा कपडे किंवा पाणीच एवढं असतं की ते आत झिरपून मग आपण ओले होऊ शकतो. तर काहीसा असाच प्रकार आता सध्या होतोय. ओमायक्रॉनची लाट म्हणा किंवा त्याची संख्या म्हणा किंवा त्याची संसर्ग क्षमता म्हणा, ही एवढी जास्त आहे की आपला जो प्रोटेक्शन आहे आणि इम्युन एस्केप असल्यामुळं ह्या सगळ्याच्या पार तो जाऊ शकतो. त्यामुळं रेनकोट असेल तर आपण निम्मे अर्धे तरी कोरडे राहू एवढी आपल्याला गॅरंटी आहे. त्यामुळे जरी इन्फेक्शन होऊ शकत असेल तरी पण लस घेणं हे अतिशय चांगलं आहे. फॅन्टॅस्टिक. मी हे आता उदाहरण मॅडम वापरणार आहे पुढल्या वेळेस दुसऱ्या हो सर, ह्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. कारण चालेल ना? लगेच लक्षात आणि शक्यच नाही एवढा म्हणजे ओमायक्रॉनची संख्याच सर एवढी असते की त्याच्यासमोर आपण म्हणजे कुठलंही प्रोटेक्शन राहू शकत नाही. हे एवढं एकच कारण आहे की आपल्याला इन्फेक्शन होत आहे. अगदी बरोबर. थँक्यू सर. पण तुम्ही एक प्रश्न पण विचारलेला आहे ना, ICMR सिरो सर्व्हे मध्ये आपल्या रिपोर्टेड केसेस आणि सिरो प्रेव्हलन्स मध्ये आकडे जवळजवळ सारखे होते, मात्र काही राज्यांमध्ये त्यातील फरक खूप जास्त होता असं काही तुम्ही विचारलं. ऍक्च्युली त्यांनी ती माहिती दिली तर आपले महाराष्ट्राचे आकडे त्या म्हणतात की बरोबर होते, पण काही राज्यांमध्ये फरक होता. म्हणून मी म्हटलं लेट्स नॉट गेट इन टू व्हॉट अदर स्टेट्स हॅव पुट अप और नॉट पुट अप. आय कॅन टेल अबाउट महाराष्ट्र. महाराष्ट्र हॅज पुट अप ऍब्सोल्युटली 100% डाटा. नमस्कार सर. नमस्कार सर. मला आता जो एक प्रश्न विचारला गेला की वाफेचा काही फायदा होतो का, त्याचप्रमाणे आणखी एक असा आहे की जलनेती, एक योगिक क्रिया जी आहे जलनेतीची, त्याबद्दल मला प्रश्न विचार की जलनेतीचा काही फायदा होऊ शकतो का? कारण ते लोक म्हणतात वाफेचा जरी फायदा नाही झाला तरी हे पाणी आपण कुठली ते पॅरानॉइड स्पेस म्हणतो त्याच्यातनं ते पाणी जातं आणि साल्ट आणि हे असल्यामुळे थोडस ज्याला म्हणतो आपण कोमट. तो आपला जो कोविडचा जो संसर्ग आहे ना तो बरं. 2 जागून होतो, 2 म्युकोजांमधून होतो. एक म्हणजे नेझल म्युकोजा, त्याच्यामध्ये की तुम्ही जलनेती करता, म्हणजे तुम्ही नेझल म्युकोजातून घालता, मग ती पॅरानेझल सायनसेस क्लीन करते आणि दुसऱ्या साईडने येते ना नेझल म्युकोजा. दुसरा तुमचा फॅरेंजल म्युकोजा. तर त्यामुळे ते वाफ आणि जलनेती हे कॉम्बिनेशन होतं. परंतु कसं आहे की त्या काळाकरता तुमचा नेझल म्युकोजा आणि थ्रोट म्युकोजा एखाद्या वेळेस क्लीन होईल, पण थोड्या वेळानंतर त्याला कसं आपण बचावणार आहोत परत? 1 तासानंतर तो पुन्हा ससेप्टेबल राहील. सो आय डोंट थिंक की हे मॅनेजेबल आहे की जेवढ्या वेळा आपला इन्फेक्शन होईल तेवढ्या वेळा आपण काय ते इन्फेक्शन एक्सपोजर होईल तेवढ्या वेळा आपण करू नाही शकत. त्यामुळे आपल्याला जरासं बघावं लागेल की ह्या सगळ्या गोष्टींना कितपत कोविड-19 ला बचाव करण्याकरता फायदा होईल. या सगळ्या त्याच्या मागचा हेतू आणि त्याच्या मागचं प्रिन्सिपल फार चांगलं असलं तरी प्रॅक्टिकॅलिटी त्याची बघायला लागेल आपल्याला. याला मी याच्यासाठी हा प्रश्न विचारला की इथल्या मी पुण्यात असतो, दीनानाथ मंगेशकर जे हॉस्पिटल आहे तिथल्या एका डॉक्टरच्या टीमनी यावर प्रयोग केलाय. तसं मी स्वतः पर्सनली तर जवळपास एक 30-40 वर्षापासून हे करतोय, त्याला काही नाही आणि मला बरं वाटतं. इव्हन सर्दी पडशाला तर प्रश्नच नाही, त्याचा उपयोग होतोच. पण हे करोना संदर्भात सर काही उपयोग होईल का असं वाटलं होतं. हे असू शकतं. कसं आहे की ॲलोपॅथीच्या सोडून बऱ्याचशा गोष्टी अजून असतील ज्याच्याबद्दल की माझं एक्सपर्टीज नाहीये आणि इट माइट बी अनरिझनेबल फॉर मी टू डिसमिस इट, बट आय कॅन फ्रॉम व्हॉट एव्हर आय अंडरस्टँड मी तुम्हाला तेवढं सांगू शकतो की सायंटिफिकली मला असं वाटतं की तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा आहे, पण केल्याच्या 1 तासानंतर तो कसा त्याचा फायदा राहील हे जरा सांगणं मला कठीण वाटतंय. थँक्यू सर. थँक्यू सर.
सर एक प्रश्न विचारतो. बूस्टर डोस साठी आता कुठलं व्हॅक्सिन एक 2-3 दिवसात त्याचे गाईडलाईन्स येणार आहेत हा. कुलकर्णी साहेब. मला पण माहित नाही कारण त्या सेंटरवरून येणार आहेत एनटॅगीच्या. एक्झॅक्टली, कारण मला पण माहिती नाही ऍक्च्युली काय येणार आहे. नाही आर्टिकल असं होतं की प्रोटीन व्हॅक्सिन घ्यावं लागेल तिसरं म्हणजे बूस्टर, त्याच्यामुळे मी वाटतंय असं की होमोलॉगस घ्यावं करून, हेट्रोलॉगस घ्यावं करून, सॉरी. परंतु काय शेवटी पॉलिसी येते ती आपल्याला जरा बघायला लागेल सर. ओके सर, थँक्यू. हा प्रश्न कॉमनली विचारला चाललाय म्हणून विचारला. हो हो, थँक्यू सर. सर आता वॅक्सिनचा उल्लेख झाला यासाठीच आपल्याला रिक्वेस्ट होती, कारण डायरेक्टली आपल्याला रिक्वेस्ट करायला दुसरा प्लॅटफॉर्म नाही मिळणार. बोला. म्हणजे आपण म्हटलात की हेट्रोलॉगस मिळावं अशी इच्छा आहे, पण मग त्यासाठी जे नवीन वॅक्सिन्स उपलब्ध झालेले आहेत, कार्बोवॅक्स वगैरे, तर ते उपलब्ध होऊ शकतील का? कारण तो आपल्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे ऍक्च्युली. मॅडम, परमिशन जरी मिळाली असेल तरी त्याचा कितपत स्टॉक आहे ही माहिती नाहीये आता माझ्याकडे. 4 तारखेकडे मला वाटतं एक मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये आय थिंक डिसिजन होईल. आपल्याकडे 4 किंवा 5 तारखेकडे आपल्याला कळून येईल मॅडम. परवाला मंगळवार किंवा बुधवारला कळून येईल नक्कीच. हा सर, जर ऍटलिस्ट मेडिकल वर्कर्ससाठी तरी जर स्टॉक लिमिटेड असेल तर वापरलं गेलं तर त्याची इम्युनिटी ही इतर कुठल्याही याच्यापेक्षा जास्त येईल असं वाटतंय. आय डोंट थिंक की द जनरल प्रिन्सिपल विल नॉट बी टू डिस्क्रिमिनेट डिफरंटली फॉर मेडिकल वर्कर्स आणि नॉन मेडिकल वर्कर्स. जे काय होईल ते सगळ्यांकरता एकच पॉलिसी येईल, एवढं नक्की. ओके सर, थँक्यू. मी परत एकदा सर्वांना आज प्रकाशित झालेल्या या ग्रंथाची प्रत कुठे मिळू शकेल याची माहिती पटकन देतो आणि मग आपण थांबूया. मला वाटतं स्क्रीन सगळ्यांना दिसतंय. हे वेलकम पेज आहे आपल्या संकेतस्थळाचं, प्रतिष्ठानच्या. आपण प्रवेश केल्यानंतर, एंटर केल्यानंतर तुम्हाला जे होम पेज येतं त्या होम पेज वरती अगदी वरच्याच बाजूला इथे कोरोना जागर संकलन ग्रंथ हे बटन दिसेल. उद्या मात्र इथे हा ग्रंथ ओपन होईल या ठिकाणी आणि इथून आपण हा ग्रंथ उघडून पाहू शकतो. आपल्या हे लक्षात आलं असेल की कोरोना जागरच्या संदर्भातल्या सगळ्याच उपक्रमांची माहिती इथे या संकेतस्थळावर आपण पाहतो आहोत. आम्ही ठेवलेली आहे ती आपण कधीही पाहू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी अर्थात सर्वात अगोदर आपले पाहुणे डॉक्टर राहुल पंडित सर यांचे खूप खूप आभार मानतो. म्हणजे या खूपला काही मर्यादा नाहीये सर, कारण तुम्ही खूप व्यग्र असताना सुद्धा एवढा वेळ दिलेला आहे आणि खरोखर आज आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या सारख्या व्यक्तीनं अगदी इतकं डाऊन टू अर्थ अशी माहिती तुम्ही दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि आपलं खरं म्हणजे आभार मानून आम्ही मुक्त नाही होऊ शकत, नाही इच्छित तसे. आणि आपलं ऋण नेहमी आमच्या प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यावरती राहील, व्यक्तिशः आमच्यावरती, कुटुंबियांवरती सुद्धा राहील. त्यानंतर मी आभार मानतो त्या सर्व व्याख्यात्यांचे, ते सर्व डॉक्टर्स, नागोबा सर, डॉक्टर मुकुंद भिसे, डॉक्टर अभिजित मुगळीकर, डॉक्टर मिलिंद पोद्दार, डॉक्टर अनघा राजपूत, डॉक्टर रजिता आयाचित, डॉक्टर महेश उगले, डॉक्टर अरुण मोरे, डॉक्टर शिरीष पाटील, डॉक्टर सुनीता पाटील, डॉक्टर दिनेश पाटील, या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि सरते शेवटी अर्थात प्रिया देशपांडे मॅडम, त्यांनी खूप छान माहिती सतत दिली आणि त्या इतरांचं व्याख्यान देखील ऐकायला बऱ्याच वेळा हजर असायचे आणि अशाच प्रकारचं त्यांचं योगदान राहत गेलं. आणि यानंतर मी आभार मानतो आपल्या सर्वांचं, जे सर्वजण उपस्थित राहिलात. आज खरोखर खूप चांगली उपस्थिती होती. सर, असं होतं की कधी कधी जेव्हा वेळ येते तेव्हाच आपण जसं म्हणालात की आपली सर्वांची चिंता ही आहे की आपण ही शिस्त पाळत नाही. त्याचप्रमाणे आपण जेव्हा उपलब्ध असतो तेव्हा ज्ञान पण घेत नाही, माहिती पण घेत नाही. ही पण आमची थोडीशी कुचंबणा आहे आणि म्हणून मग आम्ही वरचेवर हे असे कार्यक्रम घेतो. विद्यार्थ्यांच्या पर्यंतही ही सगळी माहिती आम्ही आवश्यक पोहोचवत राहू. तर आपलं कार्य एवढं मोठं आहे, जसं सुरुवातीलाच डॉक्टर शारंग कुलकर्णी यांनी सांगितलं तसं हे वरचेवर आपल्याला या कामाची संधी मिळत राहो, समाजसेवेची संधी मिळत राहो आणि आपल्याला उज्ज्वल भविष्य लाभो. सर्वात शेवटी मराठी विज्ञान परिषदेच्या पांडव विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्याचप्रमाणे जे केंद्रीय कार्यालयाचे कार्यवाह श्रीयुत विनायक कर्णिक सर,
त्याचप्रमाणे मकरंद कर्णिक जे आमचे पालघर विभागाचे समन्वयक आहेत ते त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी आपल्या उपस्थितीनं यशस्वी केला असं मी मानतो. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाद्वारे देखील ज्या पद्धतीने सर्व तज्ज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज पंडित सरांनी सुद्धा केलेलं आहे, त्या अनुषंगाने मी हे पण सांगेन की लाटा येत राहतील जात राहतील. आज कोरोना आहे, उद्या आणखी कोणता असेल माहित नाही, पण एक आपल्याला धडा यातून निश्चितपणे घ्यावा लागेल. जी खंत जी चिंता सरांनी पण व्यक्त केली, आतापर्यंतच्या सर्व तज्ज्ञांनी पण व्यक्त केली, ती म्हणजे आपण सर्वांनी जर काळजी घ्यायला खरोखर कटिबद्ध स्वतःला केलं तर निश्चितपणे आपण अशा पद्धतीची संकट निश्चितपणे निवारण त्यांचं करू शकू. प्रिया देशपांडे मॅडमचं एक वाक्य सर आठवतं मला, ते आम्हाला सर्वांना खूप भावलं. ते म्हणजे बरेच जण विचारायचे की हे संपणार कधी, हा कोरोना संपेल कधी, ही लाट कधी संपेल. तेव्हा मॅडमने फार छान उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की जेव्हा नियम पाळणाऱ्यांची संख्या ही नियम मोडणाऱ्यांपेक्षा जास्त असेल तेव्हा आपण ह्या लाटांना रोखू शकू आणि हे आपलं संकट निश्चितपणे रोखू शकू. याच प्रकारचा असाच साधर्म्य असणारा संदेश तुम्ही आज दिलात. आपलं कार्य हे वरचेवर वृद्धिंगत होत राहो आणि आम्हाला वरचेवर असं डॉक्टर राहुल पंडित सरांच्या समाजसेवेचा लाभ मिळत राहो. खूप खूप धन्यवाद सर. वर्ड्स आर लेस टू एक्सप्रेस युअर थँक्स. तुम्ही अगदी इतक्या वेळेवर आलात आणि तुम्ही तयारी ही पण ठेवली होती की मी दवाखाना ते घर यामध्ये गाडीत सुद्धा जॉईन होऊ शकेल. यावरनं मला समजलं की आपण किती व्यग्र आहात, पण आपण खूप वेळ दिला. मुख्यत्वे करून तुम्ही सर्व श्रोत्यांच्या प्रश्नांना खूप सविस्तर उत्तर दिलीत आणि मी तर म्हणालो होतो की आपला सगळा कार्यक्रम पाहता एक दोन प्रश्न आपण घेऊ, बाकीचे प्रश्न आपण नंतर कोणत्या तरी माध्यमातून. पण आपण खूप वेळ दिला त्याबद्दल आपलं कधीही न संपणारं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद सर. Okay, Sahib, thank you very much. It is indeed an honor and a pleasure to be here. Thank you. Thank you, and Sadanand ji, thank you very much.